दिनांक 9 जानेवारी रोजी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित जनसंवाद आणि आभार दौरा बडेगाव जिल्हा परिषद सर्कल कवठा आष्टी हट्टीसरा इतर गावांमध्ये संपन्न झाला। सावनेर येथील पाटबंधारे विभाग यांच्या अंतर्गत येत असलेला खैरी कालवा हा गेल्या 36 वर्षापासून पडीक होता। काही ठिकाणी कामं झाली तर काही ठिकाणी हा खैरी कालवा असाच पडीक राहिल्याच्या अवस्थेमध्ये आहे। आमदार आशिष देशमुख यांनी मदत करून आश्वासन दिलेलं आहे आणि काही विशेष कामं करून ते देणार आहेत असं त्यांनी सांगितलं। सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मनापासून आशीर्वाद देत मला भरघोस मताधिक्यानं विजयी केलं, याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। तसंच आपल्या विधानसभेला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असं वचन त्यांनी यावेळी दिलं। आगामी काळामध्ये शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, अध्यात्म, क्रीडा तसंच मूलभूत सुविधा यासह माझ्या लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि माय माऊलींच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या सर्वांसमोर येतो काय याच्या या सभेसाठी उपस्थित झालेले अशोकराव धोटे, विजयभाऊ देशमुख, रामराव मोवाळे, संघाची मेयर, उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अधिकारी, आपल्या गावातील सरपंच रेणाजी गोटे आणि या गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये ध्यास घेतलेले आपल्या गावातील लोकप्रिय उपसरपंच आमचे युवा सहकारी निलेशजी भापे, उपस्थित असलेल्या टेकाडेताई झाल्या। नक्कीच कोण्याही गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये शासनाच्या योजनेचा फायदा, आनंदाची गोष्ट ही आहे की कोलार प्रकल्पाच्या माध्यमातून येणारा कालवा हा पूर्णत्वास यावा अशा प्रकारची मागणी झाली। शेवटी शेतकऱ्यांना सदन करण्याच्या दृष्टीने, त्यांना बारामाही पिकं घेण्याच्या दृष्टीने सिंचनाची सोय करण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने आमचे वडील रणजितभाऊ देशमुख यांनी 10 वर्ष इथे प्रयत्न केले त्यांच्या आमदारकीच्या काळात। कोलार प्रकल्प असेल, तुमच्या सर्कलमधला ठिकाणाला प्रकल्प असेल किंवा कोच्चीसारखा प्रकल्प देखील हा त्यावेळेस सुरुवात झाला। आज कोलार प्रकल्पाच्या माध्यमातून कित्येकच शेतकऱ्यांना, ठिकाणाला प्रकल्पाच्या माध्यमातून कित्येकच शेतकऱ्यांना चांगल्या अशा सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या। कोच्चीच्या माध्यमातून देखील होणार आहे, पण ज्या काही अर्धवट कामं तेव्हापासून पडले आहेत कालव्याचे, ते जर लक्ष देण्यात आलं असतं तर आज आपल्या गावाची अशी परिस्थिती नक्की राहिली। सिंचनाच्या दृष्टीने चांगली अशी सोय येणाऱ्या काळामध्ये या खैरी कालव्याच्या माध्यमातून नक्कीच आपण केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी आपल्याला देतो। 4.5 कोटीचा मंत्रालयामध्ये सादर केला आहे। नक्कीच आपण त्याचा पाठपुरावा करू, जास्तीत जास्त निधी याच्यासाठी करू, ज्याच्या माध्यमातून आपल्या गावाच्या शिवारामध्ये, लगतच्या गावातल्या शिवारामध्ये कास्तकारांना या कॅनलच्या माध्यमातून पाणी मिळेल। कॅनलचं पाणी आलं तरी मी काँग्रेसला आपल्या तालुक्यामध्ये लोक तेच पराठी लावतात। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।